ऊर्जा जरी नश्वर नसली तरी तिला नकारात्मक न होऊ देता सकारात्मक ठेवणं हे दिव्य कौशल्यच. पण हे कौशल्य सहज सोप्या भाषेत शिकवून ते आत्मसात करायला लावणारं ध्यान केंद्र म्हणजे ऊर्जा आणि त्याचे संस्थापक गुरुवर्य म्हणजेच आप्पा पांढरे. आर्थिक प्रगती हा जीवनाचा सर्वात मोठा टप्पा. थोडक्यात अर्थाशिवाय जीवनाला अर्थ नाही. स्वाभिमानानं आणि ताटमानेनं जगायचं असेल तर आर्थिक स्वावलंबन अत्यंत जरुरी असतं. नेमकी ही नस ओळखून तरुणांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची प्रामाणिक भावना निर्माण करण्याचं पवित्र काम आप्पांनी आपल्या ऊर्जा केंद्रामार्फत केलं आहे. आतापर्यंत 75 उद्योजक केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आपला व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहे. स्पर्धेच्या युगात आयुष्य इतकं धकाधकीचं आणि ताणतणावाचं झालंय की माणूस अनेक मानसिक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्याचे दूरगामी परिणाम हे कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यावर घडत आहेत. स्वतःच्या मनाशी असणारा तीव्र संघर्षाचा चक्रव्यूह भेदायचा असेल तर ध्यान साधनेशिवाय आणि सकारात्मक विचार प्रणालीशिवाय पर्याय नाही. नुसते नवीन उद्योजक निर्माण करणं नाही तर यशस्वी उद्योजकांचं मानसिक आधार बनले आहेत आप्पा. देशातला तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकला जात असताना ऊर्जा केंद्र आशेचा किरण ठरतंय. कित्येक भरकटलेल्या युवकांना योग्य मार्गाला लावण्याचं पुण्य ऊर्जा अविरतपणे करते आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. स्त्रियांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करून सक्षम करण्याचं कार्य ऊर्जा करतं. माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे याची शिकवण देत मानव कल्याणाची महान ऊर्जा आप्पा निर्माण करतायत. ऊर्जामार्फत तरुणांना सर्व धर्म समभाव शिकवून सामाजिक सलोखा राखण्याचं काम निस्वार्थ भावनेने चालू आहे. MPSC आणि UPSCच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला अभ्यासिकेपासून इतर साहित्य पुरवण्याची काम ऊर्जा करत आहे. इथून बाहेर पडलेला विद्यार्थी अधिकारी झाल्यावर प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावल्याशिवाय राहणार नाही. गेले 25 वर्ष आप्पा आध्यात्मिक क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत. समाजाला योग्य दिशेने नेत आहेत. आप्पांकडून आणि त्यांच्या ऊर्जा केंद्राकडून समाजाची अशीच अविरत सेवा होत राहो आणि समाजाचं कल्याण हो ही सदिच्छा. आप्पासाहेब पांढरे यांचं संकल्प आहे की बेरोजगारीतून उद्योजक व्यवसाय कसे साधक वळतील ही आप्पांची संकल्पना, ध्यास आणि धारणा आहे. या ध्यास आणि धारणेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. ऊर्जा ध्यान केंद्राच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना एक चांगली दिशा देण्याचं कार्य, विशेषतः युवकांना एक सुसंस्कारित युवक घडवण्याचं जे कार्य साधू संतांच्या विचारांनी चाललेलं आहे ते कार्य अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि पुणे शहरातील अनेक युवकांनी याचा फायदा घेतलेला माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलेला आहे. ऊर्जा ध्यान केंद्राच्या माध्यमातून अतिशय गोरगरीब असू द्यात, झोपडपट्टीतील युवक असू द्यात, ह्यांना ऊर्जा ध्यान केंद्राच्या माध्यमातून आप्पासाहेब पांढरे यांच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू एक युवक चांगल्या पद्धतीने घडवला जातो. या कार्यास हार्दिक शुभेच्छा. जय ऊर्जा.